जेव्हा मी पाथरी पोलीस स्टेशनमध्ये आज कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देशव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येत आहेत। त्याच अनुषंगाने पाथरी पोलीस स्टेशनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड यांच्या कार्यकर्त्यांना पाथरी पोलिसांनी आज त्यांना अटक केलेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये आणलेले आपण त्यांची जाणून घेणार आहोत। आजचं जे आपलं आंदोलन देशव्यापी आंदोलन चालू आहे, आपण आंदोलन केलेलं आहे पाथरी शहरामध्ये, पुढची काय दिशा असणार आहे आपली? आज देशभरामध्ये किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जी काही SKM जी काही किसान संघटना आहे सर्व शेतकऱ्यांचे, त्यांच्या वतीने आज संपूर्ण देशभर जेलभरो आंदोलनाचं आयोजन केले। ह्याच्यामध्ये जे काही विषय आहेत, ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्याचा जो काही विषय जे काही पिढ्यानपिढ्या कसणार गायरान जमिनी कसतात त्या शेतकऱ्यांच्या नावाच्या त्या गायरान जमिनी झाल्या पाहिजे आणि ज्या सरकारच्या योजना त्या सरकारच्या योजना त्यांना मिळाल्या पाहिजे। दुसरी प्रामुख्याने जी काही आपली मागणी आहे, गेल्या 2-3 वेळेस कर्ज माफी झाली, आपण बघितलं प्रोत्साहन अनुदान आम्ही देणार म्हणतात आणि देत नाहीत। मग जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांनी काही गुन्हा केलेला आहे का? नाही। तर त्या शेतकऱ्याला सुद्धा 2 लाख रुपये प्रोत्साहन कर्जमाफी मिळाली पाहिजे, त्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा दिला पाहिजे सरकारने। एकीकडे सरकार सांगते ह्या शेतकऱ्यांना आम्ही ह्या कर्जाच्या गर्तेतून बाहेर काढणार आणि दुसरीकडे ह्या शेतकऱ्यांना ते बुडवायला लागलेले। म्हणून जर समजा चालू बाकीदार शेतकऱ्याला 2 लाख रुपयाची जर यांनी प्रोत्साहन अनुदान नाही दिलं तर येत्या 20 तारखेला इंदापूर येथे किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 5000 शेतकरी आम्ही मराठवाड्यातून घेऊन मराठवाडा आणि महाराष्ट्रातून घेऊन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरावर आम्ही बसणार आहोत। जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाहीत, याच्याबरोबर गायरान जमिनीचा सुद्धा प्रश्न असेल, या प्रोत्साहन अनुदानाचा प्रश्न असेल आणि ज्या महाराष्ट्रातील जे काही कारखाने आहेत, मराठवाड्यातील जे काही कारखाने आहेत, या कारखान्याकडे बऱ्याच प्रकारे आणखी शेतकऱ्याची FRP थकीत आहे, ती FRP सुद्धा शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, थकीत FRP। म्हणून हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही तिथे बसणार आहेत आणि जोपर्यंत प्रश्न धसास लागणार तोपर्यंत उठणार नाहीत। या आंदोलनामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी आणि किसान सभेचे राज्य सेक्रेटरी डॉक्टर अजित नवले असतील, तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ऑल इंडियाचे किसान सभेचे अध्यक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे हे सुद्धा राहतील। किसान सभेचं सर्व नेतृत्व राहील आणि संपूर्ण 5000 ते 10000 शेतकरी बेमुदत आम्ही तिथं धरणे आंदोलन धरून बसणार। हे ते कॉम्रेडचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज यांच्या वतीने देशभरो जेलभरो आंदोलन करण्यात येत आहेत। त्याच अनुषंगाने पाथरी शहरामध्ये सुद्धा त्यांनी देशभरो आंदोलनाच्या अनुषंगाने आज मोर्चा काढलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 20 तारखेपर्यंत त्यांच्या मागण्या जर पूर्ण करण्यात आले नाही तर कृषी मंत्री भरणे यांच्या घरासमोर बेमुदत ते आमरण उपोषण करणार आहेत। जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांचे धरणे आंदोलन सुरूच राहतील, अशी त्यांच्याकडून करण्यात येत आहे।